उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठकीनंतर पत्रकार परिषदेचं आयोजन। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा घोटाळा। अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? दानवेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेबद्दल मोठा दावा। आरोपी कृष्ण आंधळे 2 ते 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेला। संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांचा दावा। संतोष देशमुखांची हत्या आणि धनंजय मुंडेंमधील लिंक कृष्ण आंधळेलाच माहीत, अंजली दमानी यांचा दावा। तर आंधळे अद्याप फरार असणं हे पोलीस यंत्रणेचं अपयश, आमदार प्रकाश सोळंकेंची टीका। वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांपासून आमच्या जीवाला धोका। महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आरोप। अज्ञाताकडून मुलाला शिवीगाळ केल्याचाही आरोप। सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांना अर्ज। विमान अपघाताच्या पारदर्शक तपासासाठी गरज पडल्यास एनडीएला पाठिंबा देण्याचा विचार करू, रोहित पवार यांचं मोठं विधान। शिवनेरीवरील वर्तनामुळे भाजपच्या आशा बुचके सोशल मीडियावर ट्रोल। सुनेत्रा पवार यांना धक्का देत पुढे आल्याचा व्हिडिओ व्हायरल। पाळणा म्हणणाऱ्या महिलेलाही दिला धक्का। एआय समिटमध्ये काँग्रेसनं घातलेल्या गोंधळानंतर भाजप आक्रमक। दिल्ली, जयपूरसह देशभरामध्ये काँग्रेस विरोधात भाजपचे आंदोलन। राहुल गांधींच्या अटकेची मागणी। मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक म्हणून सरपंच कारभार पाहणार। प्रशासकांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची समिती। लातूरच्या खंडापूरमध्ये अखंड हरिनाम सोहळा। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या अश्वांचा रिंगण सोहळा। दिंडीमध्ये हजारो भाविकांचा सहभाग। बार बंद करण्याच्या मागणीवरून महिला आक्रमक। गावातील बारची महिलांनी केली तोडफोड। गोंदियाच्या देवरी तालुक्यातल्या धोबाटोला इथला प्रकार। अनैतिक प्रेम संबंधांमधून सुनेचा सासूला मारण्याचा प्रयत्न। मात्र सासूसाठी विषारी औषध टाकलेलं पाणी नवरा प्यायल्यानं नवऱ्याचा मृत्यू। पंढरपूरच्या उंबर गावातील खळबळजनक घटना। पुणे रेल्वे स्टेशनवरती 4 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार। रेल्वे स्टेशनवर मुलीचे आई वडील झोपलेले असताना क्रूर कृत्य। चॉकलेटचा आमिष दाखवून चिमुकलीवरती अत्याचार। अभिमुक्तेश्वर आनंद यांना प्रयागराज कोर्टाचा दणका। अभिमुक्तेश्वर आनंद यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सुपर 8चा पहिला सामना। सलग 5व्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज। अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार सामना। माजी क्रिकेटपटू शिखर धवन दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर। आयर्लंडच्या सोफी शाईन सोबत बांधली लग्नगाठ। फिरकीपटू युजवेंद्र चहलकडून लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्लोबल टॅरिफ 10% वाढवून 15% करण्याची केली घोषणा। अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही ट्रम्प यांनी वाढवलं टॅरिफ।